वन कर्मचाऱ्यांनी जवळजवळ 40-50 कर्मचारी आले आणि इथं येऊन ज्यांनी ह्या 3 कुटुंबावर अतिशय त्यांच्यानी मोठा म्हणजे हे बघण्यासारखं पण त्यांनी करायने असं शेताचं घराचं सगळं उद्ध्वस्त करून टाकले. गोडबोली नसणी घराला लावून दिली आणि त्यांच्याने JCB आली आणि सगळं एक कुटुंबाचं उद्ध्वस्त करून आणले. अन्नात माती कालवून त्यांनी अन्नात माती कालवली. या टायमाला आम्ही काय करावं. आणि मी दुसऱ्याच्या कामाला गेलो, संध्याकाळी घरी आल्यानंतर इथं शेतात आलो तर घर दिसेना. माझं शेत तरी नांगरलेलं दिसायला. त्यावेळी मला चक्कर मारली, BP माझी वाढली काय आणि मी जागच्या जागेवर पडलो. भुदरगड तालुक्यातील मेघोली गावात वनविभागाने अतिक्रमण असल्याचे सांगत 3 शेतकऱ्यांची शेतातील घरे आणि पेरणी केलेले पीक JCBच्या साह्याने उद्ध्वस्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. देवबा कस्तुरे, लक्ष्मण गावडे आणि धुळू यमकर या 3 शेतकऱ्यांवर आठवडाभरापूर्वी ही कारवाई करण्यात आली. गेल्या 25 ते 30 वर्षापासून हे कुटुंब या ठिकाणी शेती करून उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण अचानक सुमारे 30 ते 40 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत JCBने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता भर पावसात कारवाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्यामुळे 3ही कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे ही जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे? संबंधित शेतकऱ्यांना कारवाईपूर्वी नोटीस देण्यात आली होती का? आणि भर पावसात इतक्या मोठ्या स्वरूपाची कारवाई करण्याची आवश्यकता काय होती, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. सध्या या कारवाईमुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून आता या प्रकरणावर वनविभाग काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी अचानक वन कर्मचाऱ्यांनी जवळजवळ 40-50 कर्मचारी आले आणि इथं येऊन ज्यांनी ह्या 3 कुटुंबावर अतिशय त्यांच्यानी मोठा म्हणजे हे बघण्यासारखं पण त्यांनी करायने असं शेताचं घराचं सगळं उद्ध्वस्त करून टाकले. आणि आम्ही आता ह्या 3 कुटुंबांनी कसं राहायचं आणि जगायचं कसं, ह्या कर्मचाऱ्यांनी असं जे केलंय ह्या सरकारने ह्याच्यावर दखल घ्यावं. आता हे आम्ही ह्या पावसात, म्हातारा पाऊस म्हणजे सर्वांना माहीत आहे किती जोर पाऊस असतो. ह्या पावसात त्यांच्यानी घर पाडून ह्या शेती आता लावायच्या आयत्या वेळी त्यांनी JCB आणून, डोजर आणून, बुलडोजर ते काय म्हणतात ते JCB त्यांनी सगळं हे करून ज्याने टाकले. JCBने आता नांगरून सगळं ढीग लावलं आणि त्याच्यावर माती ओढली. आता ह्या कुटुंबाला आम्ही प्रत्येकाच्या घरात 4-5 माणसं आहेत, 5-6 माणसं. पोरं आता शिक्षण पण आमची काय, एक माझं पोरगा आहे ते शिक्षणला आहे म्हणजे 7वी-8वीला आहे. हे फॉरेस्ट खातं आमच्या पोरांना पुढं पाऊल टाकून देत नाही, ते पाऊल वडा लागल्यात. बाकी सरकार आमच्या पोरांना, आता आमचे आमदार साहेब हे आम्हाला पाणी केले, सगळे केले. परत तुम्हाला सांगतो आमच्या पोरांच्या शिक्षणासाठी शाळा पण इथं 5वी-6वी शाळा सुरू केली. परत आमच्या लाईट नव्हती, आमदार साहेबांनी सहकार्य केले. फॉरेस्ट खाते आमच्या पोरांचं पाय वाढा लागल्यात, पुढं जाऊनच देणं झाल्यात. आणि फॉरेस्ट खाते आमच्या पोरांना आम्हाला अन्न जर हे बघा धान्य मळलं आणि धान्य जर हे केलं तर आमच्या धान्यापासून ज्याने आम्ही आता पोरांना काहीतरी शिजवून भाजून हे करू आणि काहीतरी उदरनिर्वाह करून आम्ही कामधंदा रोजगार करून ज्याने पोरांचं शिक्षण करत होतो. आणि आता अन्नात माती कालवून त्याने अन्नात माती कालवली. या टायमाला आम्ही काय करावं. नाहीतर त्यांच्यानी सरकारनं या फॉरेस्ट खात्याने आम्हाला डायरेक्ट मारून तरी टाकावं, नंतर काहीतरी करावं. हे रोज सण करायला होईना झालंय. काय करावं सांगा ह्याच्यात आता. या 3 कुटुंबावर मोठा संकट पडलेला आहे. आणि आमचे ढोरं आता ह्या मांगरात ढोरं होती, इसकडल्यावर ढोरं पण आता बेपत्ता आहेत. जवळजवळ आठवडा झाला आम्ही शोधत आहे. खरं ढोरं आमची धनगराची ढोरं म्हणजे एकदा बुजली तर पुन्हा घरी यायचं म्हणजे भाऊ कष्ट आहेत. आता डोंगरात आम्ही 3 कुटुंब आम्ही शोधायला आलो होतो, ढोरं घावणं झालेत. बिबट्याचा तरी फार मोठा या जंगलात बिबट्याचा त्रास आहे. बिबट्या ही ढोरा आता गेल्या वर्षी पण आमची 2 गायी मारल्या. फॉरेस्ट खात्यानं आम्ही म्हणालो बाबा आमच्या एवढं हे करा, पंचनामा करा. आणि आमच्या ढोरांना काय तर ढोरं मारल्यात. फॉरेस्टनं घरात आणून दाखवले, मी रक्त गळत होतं, माझ्या गाईला मारलेली. ती म्हणाले होत नाही असं म्हणाले आणि त्यापासून ती तिकडे याय नाहीत. आणि हे आमच्या आता या वडिलापासून आम्ही करत असताना वडील करीत गेले त्या मार्गाने आम्ही पण करत गेलो. पावसाळ्याच्या दिवसात मे महिना सुरू झाला की आम्ही शेताचं चालूच काम करतो, नांगरणी करतो, भात आणायचं, पेरायचं, हे चालूच आहे. कधी सुद्धा फॉरेस्ट खाते आम्हाला कधीही त्यांनी काय बोलाय नाहीत. आणि मी दुसऱ्याच्या कामाला गेलो, संध्याकाळी घरी आल्यानंतर इथं शेतात आलो तर घर दिसेना. माझं शेत तरी नांगरलेलं दिसायला. त्यावेळी मला चक्कर मारली, BP माझी वाढली काय आणि मी जागच्या जागेवर पडलो. 2 वेळा आरडल्यावर कडवडणी माणसं होती, ती आली. धुळापाणी काहीतरी आज करून घेतलंय धुळूने म्हणाली हे बघून ज्याने. आणि ती मला इथनं उचलून नेऊन त्याने मी औषध पिणार म्हणून ज्याने इथनं मी उठत नव्हतो, औषध पित होतो. तोपर्यंत मी आपले
ह्या पोरांच्यानी मला उचलून नेलं आणि हे असं काय करू नको, आम्ही आमदार साहेबांच्याकडे जाऊया म्हणालेत आणि आमदार साहेबांच्याकडे आम्ही जाऊन हे सगळी दखल सांगितली. त्यांची नावे धुळूमाली यमकर, विठ्ठल ज्योती कस्तुरे आणि लक्ष्मण धोंडोबा गावडे या 3 कुटुंबाचं उद्ध्वस्त केलेलं आहे. याला काहीतरी मार्ग आणि भाग याला काहीतरी पाडा पाहिजे, कर्मचाऱ्यांना काहीतरी अन्याय व्हावा असं आमची विनंती आहे. काय सांगितलं कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस? तुमचं काही आम्ही काढत नाही, काय नाही, तुम्ही काय भिवू नको जा, काय नको जा. त्यासनी आरडबोंब केली त्यांच्यान, तरी पण त्याला काय त्यांच्यानी काय हे करायला नाही, काय नाही. ह्यासनी गोड बोलून ह्यासनी घराला लावून दिलीत आणि त्यांच्यानी JCB आलीत आणि सगळं एक कुटुंबाचं उद्ध्वस्त करून आणलीत आणि हे मातीचं ढिगढिग जे लावल्यात तरव्यात ते सगळं पुरा त्यांच्यानी पुरा सगळं मातीत घालून ठेवलेलं आहे. 3 कुटुंबाचं असंच केलेलं आहे त्यांनी आणि ह्याच्यावर काहीतरी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं आमची विनंती आहे.